गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. सनातन धर्मात संकष्ट चतुर्थी अत्यंत विशेष मानले जाते. या दिवशी भक्त पूर्ण दिवस उपवास करतात. हा उपवास प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला पाळला जातो. संकष्ट चतुर्थीचा उपवास विघ्नहर्ता भगवान श्री गणेशाला समर्पित आहे. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भक्त पूर्ण दिवस उपवास करतात आणि चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार संकष्ट चतुर्थीला उपवास केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतो आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात. या दिवशी पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते. तर संकष्ट चतुर्थी ही रविवारी 5 एप्रिलला सकाळी 11:59 सुरू होणार असून या तिथीची सांगता 6 एप्रिल रोजी दुपारी 2:10 होईल. अशा वेळी उदय तिथीनुसार संकष्ट चतुर्थी आपल्याला रविवारी 5 एप्रिलला साजरी करायची आहे. तसेच संकष्ट चतुर्थी म्हटलं की चंद्रोदयाची वेळ पाळणे याला देखील खूप महत्त्व आहे. तर या दिवशी चंद्रोदय रात्री 9:58 होणार आहे. तर आज मी तुम्हाला संकष्ट चतुर्थीची कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होते. तसेच आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते आणि आपल्याला गणपती बाप्पाचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील गणपती बाप्पाचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मीसोबत करण्याचे योजिले. सर्व देवांना आमंत्रण मिळाले, पण गणेशाला काही दिलं नाही. भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात चर्चा करू लागले की श्री गणेश नाही. मग सर्वांनी विष्णूंना विचारले तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले आहे. जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असते तर ते आले असते. तर काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तरी त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसवून देण्यात येईल. नंतर ही गोष्ट गणेशाला समजताच त्यांनी आपल्या मूषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिले. वराड तेथून निघाल्यावर रथांची चाकं जमिनीत रुतली. बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक नाहीच निघाली. सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरीही निघाले नाही. बऱ्याच जागी तोंड तुटायला लागले. कोणालाही काही सुचत नव्हते की आता काय करावं. तेव्हा नारदजींनी सांगितले की आपण गणेशाचा अवमान करून चांगलं केलं नाही. जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तरच आपले कार्य सिद्ध होऊ शकेल आणि हे संकट देखील टळेल. मग शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले. गणेशाची आदराने पूजा करताच रथाची चाके निघाली. देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेले एक दिव्य मोदक दिले. मोदक बघून दोन्ही मुले कार्तिकेय आणि गणेश आईकडून मागू लागले. तेव्हा आईने मोदकाच्या महत्त्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना जो प्रथम भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल. आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले. इथे गणेशाचं वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते. तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले. हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान, सर्व देवांना केलेला नमस्कार, सर्व यज्ञाची फलप्राप्ती, सर्व प्रकारचे उपवास, मंत्र, योग आणि संयमाचे पालन हे आई वडिलांच्या पूजेच्या 16व्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही. म्हणून हे श्री गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्या पेक्षा वर आहे. म्हणून हे मोदक मी श्री गणेशाला देत आहे. आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी श्री गणेशाची पूजा होईल असे पद्मपुराणामध्ये देखील सांगितलं आहे. संकष्ट चतुर्थी ही केवळ एक तिथी नसून ती भक्तांच्या जीवनातील संकटे दूर करणारी, श्रद्धा दृढ करणारी आणि गणपती बाप्पाच्या अपार कृपेचा अनुभव देणारी पवित्र परंपरा आहे. संकटहर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गणेशाला समर्पित असलेले हे व्रत भक्तांनी मनोभावे केल्यास अशक्य वाटणारी संकटही दूर होतात असे शास्त्र आणि पुराणांमध्ये सांगितले आहे. ही कथा आपल्याला हे शिकवते की संकटे कोणावरही येऊ शकतात, सामान्य माणसावर नव्हे तर देवांवर सुद्धा. परंतु जेव्हा भक्ती खरी असते, श्रद्धा अखंड असते आणि व्रत नियमाने मनापासून केले जाते तेव्हा त्या संकटाचे रूपांतर हे कृपेमध्ये होते. तर आज आपण संकष्ट चतुर्थीची कथा बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा.
तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. फार फार पूर्वी द्वापार युगामध्ये यादव कुळ अत्यंत वैभवशाली आणि सामर्थ्यवान होते. या यादव कुळामध्ये सत्यजित नावाचा एक राजा होता. सत्यजित राजा पराक्रमी, श्रीमंत आणि लोकप्रिय होता. परंतु त्याची सर्वात मोठी ओळख होती ती म्हणजे त्याची सूर्यदेवांवरील अढळ भक्ती. त्याने सहजासहजी नव्हे तर तब्बल 100 वर्षे अखंड सूर्याची उपासना केली होती. ऊन, वारा, पाऊस, थंडी, उपवास, कोणतेही कष्ट असो, पण सत्यजित राजाने कधीही आपल्या उपासनेत खंड पडू दिला नाही. त्याच्या कठोर तपश्चर्येमुळे अखेर सूर्यदेव प्रसन्न झाले. एके दिवशी सूर्यदेव प्रत्यक्ष सत्यजित राजासमोर प्रकट झाले. त्यांच्या तेजाने संपूर्ण आसमंत उजळून निघाला. सूर्यदेवाने राजाला म्हटले, राजा, तुझ्या भक्तीने आणि तपश्चर्येने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. तू जे काही मागशील ते मी तुला देईन. सत्यजित राजा अत्यंत नम्र होता. त्याने कोणतीही मोठी इच्छा व्यक्त केली नाही. या त्याच्या निरपेक्ष भावनेने सूर्यदेव अधिकच प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला एक दिव्य रत्न प्रदान केले. ते म्हणजे समयंतक मणी. हा सामान्य रत्न नव्हता. त्याचे तेज इतके प्रखर होते की जणू पृथ्वीवर दुसरा सूर्य उतरला आहे असे वाटावे. असे मानले जाते की ज्या ठिकाणी समयंतक मणी असेल त्या ठिकाणी दररोज अमाप सोन्याची उत्पत्ती होत असे. या मण्याच्या प्रभावामुळे सत्यजित राजा अपार संपत्तीचा स्वामी झाला. परंतु या संपत्तीचा उपयोग त्याने केवळ स्वतःसाठी न करता लोककल्याणासाठी केला. तो दररोज आपल्या राज्यात हजारो लोकांना अन्नदान करू लागला. कोणीही उपाशी राहू नये, कोणीही दुःखी राहू नये हीच त्याची इच्छा होती. परंतु मित्रांनो, जिथे संपत्ती येते तिथे अहंकार येण्याचा धोका असतो. हळूहळू सत्यजित राजाच्या मनात समयंतक मणीबद्दल ममत्व वाढू लागले. तो मणी आपल्याच मालकीचा आहे अशी भावना त्याच्या मनात खोलवर रुजू लागली. समयंतक मणीची कीर्ती संपूर्ण यादव कुळात पसरली. ही बातमी भगवान श्रीकृष्णांपर्यंतही पोहोचली. श्रीकृष्णांनी त्या मण्याची लालसा नव्हती, त्यांचा विचार लोककल्याणाचा होता. त्यांनी सत्यजित राजाला नम्रपणे सांगितले, राजा, हा समयंतक मणी यादव कुळाच्या तिजोरीत ठेवावा. त्याचा उपयोग सर्वांच्या भल्यासाठी होईल. परंतु अहंकाराने ग्रासलेल्या सत्यजित राजाने ही विनंती मान्य केली नाही. त्याने तो मणी स्वतःकडेच ठेवण्याचा हट्ट धरला. याच क्षणापासून या कथेला वेगळे वळण मिळाले आणि संकटाची छाया दाटू लागली. सत्यजित राजाचा भाऊ प्रसेन हा पराक्रमी योद्धा होता. एके दिवशी प्रसेनने समयंतक मणी आपल्या गळ्यात घातला आणि तो शिकारीसाठी अरण्यात निघून गेला. घनदाट जंगल, भयान शांतता आणि अनपेक्षित संकट अशा वातावरणात एका भयंकर सिंहाने प्रसेनावर अचानक हल्ला केला. त्या हल्ल्यात प्रसेनाचा मृत्यू झाला आणि सिंहाने त्याच्या गळ्यातील समयंतक मणी पळवून नेला. पुढे त्या सिंहालाही एक महाबलाढ्य योद्ध्याने ठार मारले. तो योद्धा म्हणजे जांबुवंत. जांबुवंत हा त्रेतायुगात प्रभू श्रीरामांचा परमभक्त होता. रामसेवेच्या बळावर त्याला चिरंजीवी होण्याचे वरदान मिळाले होते आणि तो द्वापार युगापर्यंत जिवंत होता. सिंहाला मारल्यानंतर जांबुवंताने त्याने समयंतक मणी आपल्या कन्या जांबुवंती हिच्या गळ्यात घातला. इकडे दिवस गेले पण प्रसेन घरी परतलाच नाही. समयंतक मणीही दिसेनासा झाला. सत्यजित राजा दुःखाने व्याकुळ झाला. परंतु त्या दुःखाचे रूपांतर हळूहळू संशयात झाले आणि त्या संशयाने घेतलेले सर्वात भयंकर रूप म्हणजे भगवान श्रीकृष्णावर चोरीचा आळ. कृष्णानेच माझा समयंतक मणी चोरला असा खोटा आरोप सत्यजित राजाने केला. सत्यजित राजाने भगवान श्रीकृष्णावर चोरीचा आळ घेतल्याची वार्ता द्वारकेमध्ये वाऱ्यासारखी पसरली. यादव कुळात खळबळ उडाली. ज्यांना श्रीकृष्णांचे चरित्र माहीत होते त्यांच्या मनात वेदना होत्या, पण त्यांच्या मनात मत्सर होता. त्यांनी त्या आळाला खत पाणी घालण्यास सुरुवात केली. देवावरच जेव्हा संशय घेतला जातो तेव्हा समाजात किती मोठा अनर्थ होतो हे त्या काळात स्पष्टपणे दिसू लागले. भगवान श्रीकृष्णांना ही गोष्ट समजली. त्यांना दुःख झाले, राग नाही, कारण श्रीकृष्णांना माहीत होते की सत्याला वेळ लागतो पण ते कधीही हरत नाही. आपल्या निष्कलंकतेचा पुरावा देण्यासाठी आणि सत्यजित राजाच्या मनातील संशय दूर करण्यासाठी श्रीकृष्णाने स्वतःच प्रसेनाचा शोध घेण्याचा निर्णय घेतला. श्रीकृष्ण अरण्याकडे निघाले. यादव योद्धे त्यांच्यासोबत होते. घनदाट जंगल, उंच वृक्ष, भयान शांतता या सगळ्यातून जात असताना श्रीकृष्ण प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहत होता. काही अंतर गेल्यावरती त्यांना प्रसेनाचा मृतदेह दिसला. त्याच्या शरीरावर सिंहाच्या हल्ल्याच्या स्पष्ट खुणा होत्या. जमिनीवर मोठ्या पंजाचे ठसे होते. श्रीकृष्णाने त्या ठशांचा माग काढण्यास सुरुवात केली. तो माग त्यांना अधिक अरण्याच्या आत खोल भागात घेऊन गेला. चालता चालता ते एका विशाल गुहेजवळ येऊन पोहोचले. ही गुहा म्हणजे जांबुवंताची निवासस्थान होते. गुहेत प्रवेश करता श्रीकृष्णांना आतून तेजाचा झोत जाणवला.
तो सीमंतक मणीचाच प्रकाश होता. त्याच क्षणी गुहेत एक कोलाहल झाला. जांबुवंताची कन्या जांबुवंती गुहेत परपुरुष आलेला पाहून घाबरून ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून जांबुवंत तिथे आला. समोर उभ्या असलेल्या तेजस्वी पुरुषाकडे पाहूनही त्याने विचार केला नाही. आपल्या गुहेत घुसलेल्या व्यक्तीला शत्रू समजून त्याने श्रीकृष्णावर जोरदार हल्ला केला. मित्रांनो, येथे दोन महान शक्ती आमने सामने आल्या. एकीकडे त्रेतायुगातील महाबलाढ्य योद्धा जांबुवंत आणि दुसरीकडे द्वापार युगातील साक्षात भगवान श्रीकृष्ण. दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले. हे युद्ध 1-2 तासाचे नव्हते, 1-2 दिवसांचेही नव्हते. तब्बल 21 दिवस आणि 21 रात्री हे युद्ध अखंड चालू राहिले. जांबुवंत अत्यंत बलवान होता. त्याने पर्वत उचलून फेकले, विशाल दगडांनी हल्ले केले. श्रीकृष्णानेही त्याला तितक्याच सामर्थ्याने प्रत्युत्तर दिले. संपूर्ण अरण्य युद्धाच्या गर्जनेने हादरून गेले. देव, ऋषी, गंधर्व हे सगळे आकाशातून हे युद्ध पाहत होते. हळूहळू जांबुवंत थकू लागला. त्याचे शरीर जखमांनी भरले. शेवटी तो जमिनीवर कोसळला. त्या अवस्थेत त्याच्या मुखातून नकळत राम राम असा आर्त पुकार निघाला. त्या क्षणी श्रीकृष्ण थांबले. जांबुवंताच्या डोळ्यासमोर एक अद्भुत दृश्य प्रकट झाले. समोर उभ्या असलेल्या श्रीकृष्णाला त्याला आपल्या आराध्य प्रभू रामांचे दर्शन झाले. त्या क्षणी जांबुवंताला सत्य उमगले. त्याने श्रीकृष्णाच्या चरणी मस्तक टेकवले आणि आपल्या अपराधाची कबुली दिली. प्रभू, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही, मला क्षमा करा, असे म्हणून तो रडू लागला. श्रीकृष्णाने प्रेमाने त्याला उचलले आणि शांत केले. जांबुवंताने तत्काळ सीमंतक मणी श्रीकृष्णांना अर्पण केला. एवढेच नाही तर आपल्या कन्या जांबुवतीचा विवाहही श्रीकृष्णाशी लावून दिला. त्यांचे जीवन कार्य पूर्ण झाले होते. प्रभूंच्या आज्ञेने त्यांनी त्या ठिकाणी देह ठेवला आणि मोक्ष प्राप्त केला. इकडे द्वारकेत आणि गोकुळात मात्र वेगळीच अवस्था होती. श्रीकृष्ण युद्धासाठी अरण्यात गेले आहेत ही बातमी नंदराज आणि यशोदा मातेला समजली. त्यांच्या मनात भीती आणि काळजी दाटून आली. श्रीकृष्ण परत येतील की नाही याची चिंता त्यांना सतावत होती. तो दिवस होता संकष्ट चतुर्थीचा. दुसऱ्या दिवशी नंदराज आणि यशोदा मातेने मनोभावे संकष्ट चतुर्थीचे व्रत केले. गणपती बाप्पाचे नामस्मरण केले, उपवास केला आणि श्रीकृष्णांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली. त्यांच्या भक्तीने आणि श्रद्धेने आकाशातही कंपन झाले. याच गणपती बाप्पाच्या कृपेने श्रीकृष्ण विजयी झाले आणि सत्य उजेडात आले. सीमंतक मणी परत मिळाला आणि श्रीकृष्णावर घेतलेला चोरीचा खोटा ठरू लागला. सत्याचा विजय झाला. पण अजूनही या कथेमागील एक महत्त्वाचे कारण उलगडायचे होते. भगवान श्रीकृष्णावरती चोरीचा आळ का आला, त्या प्रश्नाचे उत्तर पुढील घडामोडीमध्ये दडलेले होते. भगवान श्रीकृष्णांनी सीमंतक मणी मिळून द्वारकेकडे प्रस्थान केले. त्यांच्यासोबत जांबुवंती होती. अरण्यातून बाहेर पडताना जणू निसर्गही शांत झाला होता. युद्धाचा कालहोल थांबला होता. पण श्रीकृष्णाच्या मनात एकच विचार होता, सत्य सर्वांसमोर यावे आणि माझ्यावर घेतलेला खोटा आळ कायमचा दूर व्हावा. द्वारकेत पोहोचताच यादव सभेत मोठी गर्दी जमली. सत्यजित राजा, यादव प्रमुख, नागरिक सगळेच उपस्थित होते. श्रीकृष्णाने सीमंतक मणी सर्वांसमोर ठेवला. तो मणी पाहताच सभेत कुजबूज सुरू झाली. त्यांनी कालपर्यंत श्रीकृष्णावर संशय घेतला होता. त्यांचे मस्तक लाजेने खाली गेले. सत्यजित राजा पुढे आला. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप अश्रू बनून वाहू लागला. त्याने त्या सभेत सर्वांसमोर श्रीकृष्णांची क्षमा मागितली. प्रभू, अज्ञानामुळे आणि अहंकारामुळे मी तुमच्यावर खोटा आळ घेतला, मला क्षमा करा, असे म्हणत तो श्रीकृष्णांच्या चरणी नतमस्तक झाला. भगवान श्रीकृष्णाने सत्यजित राजाला उचलले आणि प्रेमाने म्हणाले, राजा, चूक झाली आहे, पण पश्चातापाने ती धुतली जाते. आता सत्य समोर आले आहे. यानंतर श्रीकृष्ण सीमंतक मणी सत्यजित राजाला परत दिला. हा मणी माझा नाही असे सांगून त्यांनी आपला निष्कलंकतेचा आणखी एक पुरावा दिला. सत्यजित राजाला आपल्या चुकीची खरी जाणीव झाली. प्रायचित्त म्हणून त्यांनी श्रीकृष्णपंथी असलेल्या भक्तीने त्यांनी आपल्या कन्या सत्यभामाईचा विवाह भगवान श्रीकृष्णांशी लावून दिला. यादव कुळात आनंद उत्सव साजरा झाला. परंतु तरीही लोकांच्या मनात एक प्रश्न उरला होता. भगवान श्रीकृष्णांसारख्या निष्पाप आणि सर्वज्ञ प्रभूवर चोरीचा आळ आला तरी कसा? याच प्रश्नाचे उत्तर आपल्याला गणपती बाप्पाच्या एका अद्भुत लीलामध्ये मिळतं. एकदा गणेश पृथ्वी प्रदक्षिणा करत होते. उंदरावर बसून वेगाने फिरताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. हे दृश्य पाहून चंद्राला हसू आले. त्याने स्वतःला आवरले नाही आणि तो खिदळला. गणपती बाप्पांना हे फारच अपमानास्पद वाटले. त्यांनी तत्क्षण चंद्राला शाप दिला. गणपती म्हणाले, आजपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी ज्याच्या नजरेस तुझे दर्शन होईल त्याच्यावर खोटा चोरीचा आळ येईल. हा शाप ऐकता चंद्र भयभीत झाला. तो थरथर कापू लागला. त्याने गणपती बाप्पांच्या चरणी पडून क्षमा मागितली. प्रभू, माझ्याकडून मोठी चूक झाली, कृपा करून मला उशाप द्यावा, असे तो रडत रडत म्हणू लागला. गणपती बाप्पा करुणामय आहेत. त्यांनी चंद्राला उशाप दिला. ते म्हणाले, जो कोणी कृष्ण पक्षातील चतुर्थीला म्हणजेच
संकष्ट चतुर्थीला माझे व्रत करील, उपवास करून माझे नामस्मरण करेल, त्याच्यावर आलेली सर्व संकटे आणि खोटे आळ मी स्वतः दूर करेन. त्या दिवशी चंद्रदर्शन करून माझी पूजा करून उपवास सोडला जाईल. हा शाप आणि उशाप काळाच्या पडद्याआड गेला, पण त्याचा प्रभाव अटळ होता. एकदा भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण गायी गुरे घेऊन वनातून गोकुळाकडे परत येत होते. त्या दिवशी पावसामुळे जमिनीवर सर्वत्र चिखल झाला होता. गायींच्या गुराख्यांच्या ठशामध्ये पावसाचे पाणी साचले होते. चालता चालता श्रीकृष्णाच्या नजरेत त्या पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब पडले. नकळत त्यात चंद्रदर्शन झाले. गणपती बाप्पाने दिलेल्या शापामुळे त्याचा परिणाम झाला आणि पुढे श्रीकृष्णावर खोटा चोरीचा आळ आला. परंतु संकष्ट चतुर्थीच्या व्रताच्या प्रभावामुळे नंद यशोदांनी केलेल्या भक्तीमुळे आणि गणपती बाप्पाच्या कृपेने तो आळ कायमचा दूर झाला. या घटनेनंतर भगवान श्रीकृष्णाने संकष्ट चतुर्थीच्या व्रताचे महत्त्व सर्वांना सांगितले. जे भक्त श्रद्धेने हे व्रत करतील त्यांची संकटे दूर होतील, त्यांच्यावर खोटे आरोप कधीही टिकणार नाही, असे श्रीकृष्णाने सांगितले. याच प्रकारे संकष्ट चतुर्थीचे व्रत संपूर्ण लोकांमध्ये पसरले आणि गणपती बाप्पाच्या कृपेचा अनुभव असंख्य भक्तांना येऊ लागला. भगवान श्रीकृष्णांनी सभेत संकष्ट चतुर्थीच्या व्रताचे महत्त्व सांगितल्यानंतर यादव कुळात नव्या श्रद्धेचा उदय झाला. लोकांना उमगले की गणपती बाप्पा हे केवळ विघ्नहर्ता नाहीत, तर सत्याच्या रक्षणासाठी सदैव जागृत असलेली दैवी शक्ती आहे. त्या दिवसापासून द्वारका, गोकुळ आणि आसपासच्या सर्व प्रदेशात संकष्ट चतुर्थीचे व्रत अत्यंत श्रद्धेने पाळले जाऊ लागले. गौतम मुनी गोकर्ण महाबळेश्वर तीर्थाचा महिमा सांगतात. ती ही कथा आहे. गौतम मुनी म्हणाले, भूमीवरील दुसरे कैलास म्हणून ज्या क्षेत्राचा महिमा आहे त्या गोकर्ण क्षेत्रावरून मी आलो आहे. तेथे प्रत्यक्ष शिवभगवान कैलासपती ओंकार रूपाने भवानीसह नांदत असतात. तेथे लक्ष्मीसह जनार्दन, व्यास, वसिष्ठ, भृगू, परशुराम तप करत असतात. देव, राक्षस, किन्नर सेवा करतात. नारद, तुमरू येथे शिवलीला गातात. अष्टनाटिका नृत्य करतात. ऋषी देवघोष करत असतात. त्या शिवस्थानाच्या पर्व दरवाजावर ऐरावतावर बसून इंद्र दक्षिणेला यमराज, पश्चिमेला वरुणराज व उत्तरेला कुबेर रक्षणासाठी तत्पर असतात. शिवमूर्तीभोवती कात्यायनीचे अवतरण आहे. अष्टभैरव, 12 आदित्य, 11 रुद्र, अष्टवसु, नवनिधी, दिंपाल यांची वस्ती असते. देवताचे समुदाय शिवहर शिवहर गरजत असतात. मीही तिथेच असतो. अन्य तीर्थक्षेत्रात लक्षवर्ष केलेले अनुष्ठान आणि या शिवतीर्थावर एक दिवस केलेले अनुष्ठानाचा पुण्यलाभ सारखा असतो. अमावस्या, संक्रांत, सोमवार, प्रदोष, पर्वकाळ, शिवरात्र या दिवशी येथे समुद्र स्नान केल्याने सर्व तीर्थाचे फळ मिळते. पूर्वी रावण, कुंभकर्ण, विभीषण यांनी येथेच तप केले. येथील मोक्षदायक शिवलिंग रावणाने कैलासाहून आणले. गजाननाने त्याची स्थापना केली. शिवलिंग स्थापनेची पुरातन कथा सूत सांगू लागले. रावणाची माता कैकसी रावणाच्या कल्याणासाठी संपूर्ण विजयप्राप्तीसाठी रोज 5 धान्याचे पीठ करून त्याचे शिवलिंग करून पूजा करत असे. इंद्राने एकदा द्वेषबुद्धीने ते शिवलिंग समुद्रात नेऊन टाकले. कैकसीने अन्न पाण्याचा त्याग केला. हे पाहून रावणाने आईला सांगितले की मी कैलासावर जाऊन तपश्चर्या करून शिवाचे आत्मलिंगच तुला पूजेसाठी आणून देतो. रावण 14 विद्या 64 कला निष्णात होता. त्याने वेदाचे भाग करून सारासार निवडले. त्याने शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी आपले मस्तक आपल्या हाताने तोडून आपल्या शिराच्या तारा त्याला जोडून ताल स्वरयुक्त रागरागिणीचे संगीत तयार केले आणि त्यातून भगवान शंकराची स्तुती केली. संगीताच्या स्तुतीच्या प्रभावाने शंकर प्रसन्न झाले. प्रकट होऊन त्यांनी रावणाला वरदान मागण्यास सांगितले. त्यावेळी रावणाने प्रथम आपल्या आईच्या इच्छेनुसार पूजेसाठी शिवलिंग मागितले आणि दुसरे वरदान आपल्यासाठी त्रिभुवनात अत्यंत सुंदर असलेली पार्वतीसारखी स्त्री पत्नी मिळावी असे सांगितले. तथास्तु म्हणून शंकराने करोडो सूर्याप्रमाणे तेजपुंज असलेले प्रकाशमान आत्मलिंग आपल्या हृदयातून काढून रावणाला प्रदान केले. आत्मलिंगाची प्राप्ती झाल्यावर रावण प्रसन्न झाला. पार्वतीसारखी सुंदर स्त्री मिळावी या त्याच्या मागणीसाठी भगवान शिव म्हणाले, पार्वतीसारखी सुंदर स्त्री त्रिभुवनात दुसरी स्त्री ब्रह्मदेव निर्माण करू शकला नाही, म्हणून तू पार्वतीलाच घेऊन जा. असे म्हणून पार्वतीला रावणाच्या स्वाधीन केले. रावणाला अत्यानंद झाला. एका हातात आत्मलिंग, खांद्यावर पार्वतीला घेऊन रावण शिवाला वंदन करून आपल्या राजधानीच्या मार्गाने चालू लागला. हे पाहून शिवपुत्र गणेश, कार्तिकेय नंदी, स्कंद, वीरभद्र शंकराला म्हणाले, आदिनाथ, हा कसला भोळेपणा! उदारता प्रत्यक्ष आदिमाया रावणाला देऊन टाकली. रावण कसा आहे तुम्हाला माहीत नाही का? यावर शंकर त्यांना धीर देत म्हणाले, काळजीचे कारण नाही. तिचा
रक्षणकर्ता भगवान विष्णू आहे. तो तिला रावणाच्या हातून मुक्त करण्यासाठी धावत येईल. इकडे रावणाच्या हाती सापडलेल्या पार्वतीने मुक्त होण्यासाठी भगवान विष्णूंचे स्मरण केले. हे असुर मर्दना, तू असुरवधासाठी दशावतार घेतलेस. माझ्या पतीला तुझे रूप अत्यंत प्रिय आहे. धावत येऊन मला या दैत्याच्या हातून मला मुक्त कर. पार्वतीचा धावा कानी येताच भगवान विष्णू ब्राह्मणाचे रूप घेऊन रावणाच्या मार्गात त्याच्यासमोर आले आणि रावणाला म्हणाले, दशानना, एवढी सुंदर स्त्री तुला कुठून प्राप्त झाली? रावण गर्वाने म्हणाला, ही पार्वती आहे. मला शंकराने दिली. ब्राह्मण वेशधारी विष्णू म्हणाले, अरे, तिला खाली उतरून तिचे तोंड तरी पहा. रावणाच्या मनात शंका आली. त्याने पार्वतीला खांद्यावरून उतरून खाली ठेवले. तोपर्यंत विष्णूने योगमायेच्या सामर्थ्याने पार्वतीला कुरूप, वृद्ध, कळी, अमंगळ, दात पडलेले, कपाळावर आठ्या असे केले. पार्वती म्हणून आणलेल्या त्या स्त्रीचे असे हीन रूप पाहून रावणाने तिला तेथेच सोडून दिले. ते पाहून ब्राह्मण वेशधारी विष्णू खदखदा हसू लागले. विष्णूने तेथेच पार्वतीची भद्रकाली म्हणून स्थापना केली. इकडे रावण पुन्हा कैलासावर आला. रागाने तो शंकराला म्हणाला, देवा, तुम्ही माझी फसवणूक केली. पार्वती म्हणून एक अमंगळ कुरूप स्त्री दिली. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, पार्वती विविध खेळ खेळणारी आहे. ती तुला तिच्या असंख्य लीला करून असंख्य ब्रह्मांडे दाखवेल आणि क्षणार्धात ती सर्व लपवून ठेवेल. ती तुझ्या कह्यात येणार नाही. तू तिला सांभाळू शकणार नाही. भगवान विष्णूंनी आपल्या शरीरापासून एक सुंदर स्त्री निर्माण केली आणि रावणाला सांगितले की मयासुराची कन्या मंदोदरी म्हणून जन्माला येईल. अत्यंत सुंदर असलेली ती तुला पट्टराणी म्हणून प्राप्त होईल. मयासूर तिचे तुझ्याबरोबर कन्यादान करते, तुला अमुक शक्ती प्रदान करतील. यामध्ये 7 कोटी मंत्रांचे सामर्थ्य असेल. रावणा, त्याचा उपयोग तू तुझ्या शत्रूवर कर. शंकराच्या सांगण्याने प्रसन्नचित्त झालेला रावण आत्मलिंग बरोबर घेऊन निघाला. वाटेत गजानन म्हणजेच गणपती बाप्पा गुराख्याच्या रूपात गायी चारत होता. देवांच्या विनंतीवरून रावणाच्या हातून आत्मलिंग सोडून त्याची योग्य ठिकाणी स्थापना करण्याचा त्याचा हेतू होता. म्हणून गजानन रावणाच्या मार्गात उभा होता. तोपर्यंत रावणाला लघुशंका उत्पन्न झाली. हातात शिवलिंग घेऊन लघुशंका करणे शास्त्राच्या विरुद्ध नियम होता. रावण आत्मलिंग जमिनीवर ठेवू शकत नव्हता, कारण तसा शंकराचा आदेश होता. रावणाला तेवढ्यात गजानन गुराखी दिसला. रावणाने जवळ जाऊन गुराख्याला सांगितले की मी लघुशंका करून येईपर्यंत हे आत्मलिंग हातात घेऊन उभा राहा. तेव्हा गुराखी म्हणाला, माझ्या गायी राणूमाळ फिरतात, त्या दूर पळून जातील. तुम्हाला लघुशंकेसाठी बराच वेळ लागेल. त्यासाठी मी तुम्हाला 3 हाका मारेन. त्या संपल्यावर तुम्ही नाही आलात तर मी हे आत्मलिंग जमिनीवर ठेवून गायींच्या मागे जाईन. ठीक आहे, म्हणून रावणाने आत्मलिंग गुराख्याच्या रूपातील गजाननाच्या हातात दिले आणि तो लघुशंकेसाठी जरा दूर आडबाजूला गेला. रावणाला जाऊन 2 घटका झाल्या. गजाननाने थोडा वेळ थांबून 2 हाका मारल्या. 3री घटका झाली. गजाननाने 3री हाक मारून सांगितले, रावणा, 3 घटकापर्यंत मी थांबलो. माझ्या गायी फार दूर गेल्या. तुझे हे लिंग घेण्यासाठी तू लवकर ये. रावण हाताने थांब थांब म्हणत खुणा करत होता, परंतु गजाननाने ते आत्मलिंग जमिनीवर ठेवले आणि मी चाललो असे म्हणून तो निघून गेला. रावणाला राग आला. तो तसाच अपवित्र अवस्थेत उठला आणि धावत जाऊन ते आत्मलिंग उचलू लागला, परंतु ते आत्मलिंग हलेना. ते जमिनीशी एकरूप झाले. रावणाने त्याची सारी शक्ती पणाला लावली, परंतु ते आत्मलिंग सुटभर हलले नाही. तेवढ्यात गुराखी गायी पृथ्वीमध्ये गुप्त होतात. रावणाने पाहिले. रावण द्वेषाने धावत गेला. त्याने गुप्त होणाऱ्या गायीचा कान पकडला. गाय भूमीत गुप्त झाली. रावणाने तेथेच विधिवत आत्मलिंगाचे पूजन केले. तेव्हापासून त्या स्थानाला गोकर्ण महाबळेश्वर हे नाव पडले. रावणाची माता तेथेच येऊन नित्य शिवपूजन करू लागली. रावण, कुंभकर्ण, विभीषण या सर्वांनी तेथे शंकराचे अनुष्ठान केले. भगवान शिवाच्या वरदानामुळे रावणाला अपार शक्तीचा लाभ झाला. त्याने देवांना जिंकले. मयासुराने आपली कन्या मंदोदरी रावणाला दिली आणि एक दिव्य शक्ती कन्यादानाच्या वेळी दिली. रावणाच्या असंख्य पुत्रांपैकी इंद्रजित महापराक्रमी झाला. त्याने इंद्रालाही पराभूत केले. अनुष्ठानामुळे रावणाला प्रचंड धनलाभ झाला. असा हा गोकर्ण महाबळेश्वर तीर्थाचा महिमा आहे. तुम्हाला जर ही कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.